चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत अशी पारंपरिक चटपटीत अशी कुरडईची भाजी। मी गॅसवर कढई तापायला ठेवली, त्याच्यात तेल टाकलं, जिरे मोहरीची फोडणी घातली, चिरलेला लसूण घातला, कांदे टोमॅटो घालून चांगलं परतून घेतले आणि मला जेवढी भाजी लागेल तेवढ्या मी कुरडई पाण्यात भिजत घातलेली, अर्धा ते पाऊण तास। कुरडईचा भुगा असेल तरी चालेल। छान असं चांगलं परतून घेते। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। त्याच्यात आता कढीपत्ता घातला। ही भाजी खूपच छान लागते। मॅगी सारखंही आपण खाऊ शकतो तिला। पारंपरिक भाजी म्हणू शकतो, कारण की आपली तर लहानपणापासूनच पाहत आलेली आहे ही भाजी, म्हणून पारंपरिक म्हणायला काही हरकत नाही। आता ते भिजत घातलेली कुरडई पाण्यातून काढून पाणी निथळत ठेवलेली होती मी पुरणाच्या चाळणीमध्ये। मी कुरडई आता टाकून त्याच्यात चाट मसाला, मॅगी मसाला, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे असं घालून परतून घेतली। ही भाजी गरमागरम चपाती सोबत किंवा भाकरी सोबतही आपण खाऊ शकतो। खूपच छान लागते, एकच नंबर भाजी लागते। छान असं परतून घेतले सगळे मसाले टाकून। उन्हाळ्यात पण भाजीचा प्रॉब्लेमच राहतो, मग हा एक पर्याय चांगला आहे। आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, कोथिंबीर पण परतून घेतली चांगली आणि आता वाफ काढण्यासाठी झाकून ठेवून देणार आहे 4-5 मिनिटासाठी मंद आचेवर। तर भाजी वाफवली गेली आपली आणि आपण गरम गरम ही खायला घेऊ शकतो आता।